नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 68 व 69 वाचून दाखवणार आहे. अध्याय 68. दुर्वांचे महत्त्व साऱ्यांना समजले. पतीने असे म्हटल्यावर आश्रया एकच दुर्वांकूर घेऊन इंद्राकडे गेली आणि इंद्राकडे तिने त्या दुर्वेच्या वजना इतके सोने मागितले. तेव्हा इंद्र तिला म्हणाला, तू माझ्या दूतांबरोबर कुबेराकडे जा, तो तुला दुर्वेच्या वजना इतके सोने देईल. त्याप्रमाणे आश्रया इंद्राच्या कुबेराकडे गेली. कुबेराने दुर्वांकूर पाहिला. त्याने एका तराजूमध्ये तो दुर्वांकूर ठेवला व दुसऱ्या पारड्यात सोने ठेवले. तरी दुर्वाचे वजन जास्त भरले. नंतर आणखी सोने आणून तराजूत टाकले, तरी त्याचे वजन दुर्वांकूर इतके झाले नाही. तो सारखा सुवर्ण घालीत होता. अखेर सर्व सोने संपले. तेव्हा कुबेराने आपल्या पत्नीलाच त्या पारड्यात बसले, तरी त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी स्वतः कुबेर पारड्यात बसला, तरी दुर्वांकुरांचे पारडे जागेवरच. अखेर इंद्राला बोलाले. कुबेराने त्याला ऐरावतासह बसवले. नंतर विष्णू शंकर हेही बसले, तरी पारडे जडच. हा चमत्कार पाहून सर्व थक्क झाले. तेव्हा सर्व देव आश्रयाला घेऊन तिच्या पतीकडे म्हणजे कौंडिन्य ऋषीपाशी आले आणि म्हणाले, भक्तिपूरक वाहिलेल्या एका दुर्वेचे किती महत्त्व आहे हे आज आम्हाला कळले. नंतर सर्व देवांनी श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा केली. गणेशाचे दूत भक्तांना सांगतात, चांडाळणीने आणलेला दुर्वा गणेशाच्या मस्तकावर पडल्यावर त्या पुण्याने सुलभ, सुभद्रा आणि मधुसूदन या तिघांनी गणेश प्रसन्न झाला. सर्वांना दुर्वाचे महत्त्व समजले आणि त्याचा उद्धार झाला. तेव्हा तेथील भक्तांनी पटापट स्नान करून श्री गणेशाची दुर्वा वाहून पूजा केली. श्री गणेश त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याने सर्वांचा उद्धार केला. अध्याय 69. संकष्टी चतुर्थीची पोथी. कृतवीर्याच्या वडिलांनी ब्रह्मदेवांना विचारले, संकष्टी चतुर्थीचे आणि दुर्वांचे महात्म्य ऐकून मला आनंद झाला, परंतु त्यायोगे माझ्या पुत्राला संतती कशी होईल? तेव्हा ब्रह्मदेव त्यास म्हणाले, तू आपल्या पुत्राला संकष्टी चतुर्थी व्रत करण्यास सांग. त्याप्रमाणे कृतवीर्य ज्या अरण्यात राहत होता त्या ठिकाणी कृतवीर्याच्या पिता त्यांच्या स्वप्नात आला व त्याने खास संकष्टी चतुर्थीचे महात्म्य व व्रत सांगितले. स्वप्नातील दृष्टांत पाहून कृतवीर्य जागा झाला. बघतो तर काय, त्याच्या शेजारी एक पोथी पडलेली दिसली. त्याने आपली तपश्चर्या संपवली. तो ती पोथी घेऊन आपल्या राजधानीत आला. एक मोठी सभा भरली. विद्वान पंडितांना त्याने ती पोथी दाखवली. तेव्हा पंडितांनी ती पोथी वाचून तिच्या संकष्टी चतुर्थी व अंगारिका चतुर्थी व्रताचे महात्म्य लिहिले आहे असे सांगितले. तेव्हा राजाला चतुर्थी व्रत करण्याची इच्छा झाली. त्याने आपले पुरोहित अत्री ऋषी यांना बोलावले. त्यांच्याकडून सुमुहूर्तावर एकाक्षर मंत्राचा उपदेश घेतला. नमस्कार, रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.